नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 76 वरील 40वा धडा, छोट्या हातांची मोठी किमया. वाच. चला तर बघूया. छोट्या हातांची मोठी किमया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विराज अंगणात खेळत होता. त्याला एक कोय सापडली. कोय घेऊन तो शाळेत आला. त्याने कोय खड्ड्यात लावली. विराज या मुलाचं नाव आहे विराज. अंगणात खेळत असताना त्याला एक कोय सापडते व कोय घेऊन तो शाळेत येतो. त्याने ती कोय एका खड्ड्यामध्ये ठेवली. रोज पाणी घालू लागला. त्याला रोज पाणी देऊ लागला. तिथे एक कोंब आला. त्याचे सुंदर रोपटे झाले. त्याने दररोज त्याच्यावर पाणी टाकले व त्यावर एक कोंब आला. त्याचे एक सुंदर रोपटे झाले. दररोज पाणी दिल्याने त्याचे एक सुंदर रोपटे झाले. त्याचे रोपटे बाईंनी पाहिले. रोपट्याची गोष्ट वर्गात सांगितली. त्याचे रोपटे बाईंनी पाहिले व रोपट्याची गोष्ट वर्गात सांगितली. मुले शाळेत आली. येताना झाडांच्या बिया आणल्या. बागेत त्यांनी बिया लावल्या. दररोज पाणी घालू लागले. सर्व मुले शाळेत आली. येताना झाडांच्या बिया आणल्या सर्व मुलांनी. बागेत त्यांनी बिया लावल्या. दररोज पाणी घालू लागले. बागेत छोटीशी रोपटी दिसू लागली. यामध्ये काही फुलझाडे होती, काही फळझाडे होती. शाळेची बाग छान दिसू लागली. छोट्या हातांनी मोठी किमया केली. छोट्या हातांनी मोठी किमया केली. बघा, अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांनी काही फुलझाडे, काही झाडे आपल्या शाळेच्या बागेमध्ये लावली व शाळेची बाग खूप छान आणि सुंदर दिसू लागली. या छोट्याशा हातांनी खूप छान अशी मोठी किमया केली. चला त्यावरील प्रश्न उत्तर बघूया. एका शब्दात उत्तर लिही. विराजला अंगणात काय सापडले? कोय. काय सापडली? कोय सापडली. एका शब्दात आपल्याला उत्तर लिहायचं आहे. बाईंनी विराजचे कौतुक का केले? विराजने शाळेच्या अंगणामध्ये एक रोपटे लावल्यामुळे बाईंनी त्याचे कौतुक केले. विराजने रोपटे लावल्यामुळे बाईंनी त्याचे कौतुक केले. चित्रांचा योग्य क्रम लाव व लिही. रोप झाले, बी लावले, झाड झाले, कोंब आले. या चित्रांमधील आपल्याला याचे क्रम लावायचे आहे. तर आपण अगोदर काय केल्यानंतर झाड तयार होईल? अगोदर आपल्याला बी लावावे लागेल.
तर पहिला क्रम काय असेल? बी लावणे. दुसरं काय असेल? त्याचे कोंब आले. येथे लिहायचं आहे बी लावली. दोन नंबरला काय असेल? कोंब आले. 3 नंबरला काय असेल? 3 क्रमांक रोप झाले. रोप झाले. चौथा क्रमांक झाड झाले. झाड झाले. अशा प्रकारे याचे क्रम असतील. चला तर बघूया. कविता पूर्ण कर. एक हिरवे झाड करते माझे एक हिरवे झाड करते माझे लाड. काय येईल या ठिकाणी? लाड. लाड. पुढे बघूया. इवली इवली फुले जशी हसरी मुले. हिरवी हिरवी पाने मुले गातात गाणे. मुले गातात गाणे. झाडावर करू माया देतील ते छाया. देतील ते छाया. अशा प्रकारे हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. धन्यवाद.